आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लक्ष्मण हाके हे प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। माढा लोकसभामधून प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येते। लक्ष्मण हाके माढा लोकसभेमधून आता धनगर समाजाचा चेहरा असतील आणि माढा लोकसभा मतदारसंघात आता एकूण 6 लाख धनगर समाज आहेत, त्यांच्या समाजाचे बांधव आहेत। त्यामुळे सध्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघे देखील मराठा आहेत। त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाची बाजू मांडलेली होती। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अक्षय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मण हाके राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते आणि त्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता। त्यानंतर संपूर्ण त्यांचं लक्ष जे होतं ते निवडणुकीवरच होतं। लोकसभा निवडणूक त्यांना लढवायची होती, त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न देखील केले होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना काही ऑफर जी आहे ती मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांनी थेट माढा लोकसभा निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांची साथ देण्याचं ठरवलं आणि तसं आश्वासनही देखील हाके यांना मिळालेलं आहे। त्यामुळे आता रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते आहेत, हे दोघेही मराठा चेहरा माढ्यातला असल्यामुळे समोर एक वेगळा चेहरा जर उभा करत असतील तर लक्ष्मण हाके नेमकं जनतेचा काय कौल घेणार, जनता खरंच त्यांना मदत देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। निश्चितच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। माढ्यात लक्ष्मण हाके यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येते। लक्ष्मण हाके शेंडगे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर त्यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाणार आहे।